आता बातमी बीडमधून आहे। बीडच्या अर्धमसला गावातील मशिदीमधील स्फोट प्रकरणातली अपडेट आहे। स्फोट प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। 2 जणांना यात अटक झाली आहे। आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एटीएस पथकाकडूनही आरोपींची चौकशी आता होणार आहे। अर्धमसला गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावामधल्या मशिदीमध्ये काल मध्यरात्री स्फोट करण्यात आला होता। जिलेटिनच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणण्यात आला होता आणि त्यानंतर बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली होती। सायंकाळी रात्रीच्या वेळेस हा स्फोट झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तब्बल जवळपास 4 वाजेपर्यंत पहाटेच्या दरम्यान दोन्ही आरोपींना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर मात्र बीड जिल्हा पोलीस जे आहे ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2 आरोपी आहेत, त्यापैकी विजय घवाने आणि श्रीराम सागळे या दोन्ही आरोपींनी जिलेटिनच्या सहाय्याने जो आहे तो हा प्रकार जो आहे तो घडवून आणलेला होता। रात्री जवळपास 8 टीम जे आहेत पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी या ठिकाणी लावलेल्या होत्या। आता एटीएसचा एक पथक देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि दोन्ही आरोपींचा नेमका उद्देश काय, नेमका स्फोटाच्या मागचा आणखीन कोणाचा हात आहे का किंवा आणखीन काही वेगळ्या पद्धतीने यांना घडवायचं होतं का, या सगळ्या बाबीचा उलगडा करण्यासाठी आता एटीएसचं पथक आहे, बीड पोलीस आहे, दोन्ही संयुक्त विद्यमाने आता तपास करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकर सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।